ही गोष्ट आहे एका विठ्ठल भक्त गोरा कुंभाराची. अरे बा, आज तुम्ही दोघे पण मायलेक विठ्ठलाच्या आरतीसाठी आले आहात. कधीतरी त्या विठ्ठलाला विसरून घरात पण लक्ष द्या, तुमची कृपा होईल. अगं, विठ्ठल पण आपल्या परिवाराचेच सदस्य आहे ना. हो हो, पण परिवाराच्या सगळ्या माणसांना समान वेळ दिला पाहिजे ना. हे बघ, या विठ्ठलाने तर तुला माझ्यासाठी अर्धांगिनी म्हणून निवडलं आहे ना. आणि हे बाळपण विठ्ठलाच्या आशीर्वादाचेच फळ आहे. हो हो, विठ्ठलाचंच फळ आहे. मग कधीतरी त्या फळाला स्वतःच्या हातात घ्या ना, कधीतरी मांडीवर घेऊन खेळवा ना. जर तुमचा सगळा वेळ विठ्ठलाबरोबर घालवला तर छोट्या विठ्ठलासोबत काय वेळ मिळणार. विठ्ठला विठ्ठला. आता दोन्ही विठ्ठलांना तुम्ही सांभाळा, मला विहिरीतून पाणी आणायला जायचं आहे. लक्ष ठेवा बर का. आज आपल्या विठ्ठलासाठी माठ बनवणार आणि रोज त्यात पाणी भरून विठ्ठलाला आंघोळ घालणार.
कसले वडील आहात तुम्ही? स्वतःच्या पायाने स्वतःच्या बाळाला तोडून टाकलंय तुम्ही. होणारा होताला जाणारा जाताला मागे तू फिरू नको. उगाच सांडून खऱ्याची संगत खोट्याची धरू नको. होणारा होताला जाणारा जाताला मागे तू फिरू नको. उगाच सांडून खऱ्याची संगत खोट्याची धरू नको. येईल दिवस तुझाही मानसा जिगर सोडू नको. तुझ्या हाती आहे डाव सारा सर गजल काळजी रे. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. धन्य आहे तू गोरा, एवढ्या कठीण परिस्थितीतही तू तुझ्या विठ्ठलाला सोडले नाही. तुझ्यासारख्या भक्तांवर आम्हाला अभिमान आहे. तू पण धन्य आहे माऊली, स्वतःच्या बाळासाठी देवाबरोबर झुंज देत होती. जसं शांतीसाठी तिचं बाळ प्रिय आहे, तसं आमच्यासाठीही प्रिय आहे. आम्ही तुम्हाला दुःखी नाही पाहू शकत.